अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अनुश्री आणि आजचा व्लॉग आपण नवीन घरातून चालू केलेला आहे. तर ॲक्च्युली आमचं असं आता इश्यूज खूप सारे झालेत की ज्याच्यामुळे आम्हाला अर्जंटली शिफ्टिंग करावं लागतं आहे. पण आम्ही आधी तिकडच्या जिथे घरी राहत होतो तिथे बऱ्यापैकी आवरावर आधीच चालू केली होती शिफ्टिंगसाठी, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन कमी आहे पण आहे. कारण मेजर इश्यूज असे झालेत की आम्ही जिथे रेंटनी राहत होतो या घरात, तर त्यांना आम्ही एक डेट दिली होती की आम्ही ह्या दिवशी घर सोडून जाणार आहे. बट हे रेनोव्हेशन इथे जे रेनोव्हेशन प्रोसेस चालू होती तर त्याला थोडा टाईम लागला. आम्ही ज्यांना हे सगळं काम दिलं होतं कॉन्ट्रॅक्टरला, तर त्यांच्याविषयी आम्हाला खूप साऱ्या गोष्टी नंतरून कळाल्या की ते अर्धवट काम सोडून निघून जातात, ते पळून जातात. बरेच गुगल रिव्ह्यूज इकडे तिकडे, फ्रॉड केसेस, माहिती नाही काय काय निघालं. बट आम्हाला पण थोड्या बाबतीत असा एक्सपिरियन्स यायला लागला की त्यांनी अर्धवट काम कुठेतरी सोडलं आहे. जसं काहीतरी फरशांचं काम केलं आहे ते अर्धवट सोडलं आहे. जसं त्याच्यामध्ये आता ते इपॉक्सी करायची होती, तर ते पण त्यांनी अर्धवट सोडून ते नुसतं फरशा सगळ्यात आधी बसून ते निघून गेले. त्यानंतर लिटरली घराचं बाकीचं सगळं तोडफोडीचं काम झालं. त्याच्यामुळे आमच्या फरशा डॅमेज झाल्या. तर त्या फरशा आता ज्या डॅमेज झाल्या त्या रिप्लेस करायच्या आहेत. असे त्यांनी खूप सारे कामं आमची वाढवून ठेवली आहेत लिटरली. पण आता कसं झालं आहे की काही करून आम्हाला डेडलाईनच्या आत ते घर सोडायचंच होतं. कारण मग तिकडे जे ओनर आहेत त्यांनी ऑलरेडी दुसरं एक टेनंट शोधून ठेवलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आम्हाला सुचत नव्हतं काय करावं. कारण ह्या घरात पण आम्ही आता जसं मी होम टूरमध्ये दाखवलेलं की बाकीचे जे रूम्स आहेत ते तिथे आम्ही विंडोज मोठ्या करून घेतल्या आहेत, बाल्कनीचं ग्रिल चेंज केलं आहे. या सगळ्यामुळे प्रत्येक रूममध्ये खिडकी नाहीच आहे. तर येस, कॉन्ट्रॅक्टरनी अजून आम्हाला खिडक्यासुद्धा बसवून दिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे इथे राहायला येणं सेफ नाही आहे. कारण वॉशरूमला दरवाजे नाही आहेत. अशा छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या नाहीच आहेत बेसिक. जसं वॉशरूमला खिडक्या नाही आहेत, दारं नाही आहेत, कुठल्याच रूममध्ये खिडक्यांना स्लायडिंग विंडोज नाही आहेत. ग्रिल त्यांनी आत्ता बसवून दिलं आहे. पेंटिंगचं काम आमच्याकडे होतं पण पेंटिंगचं पण आता हे सगळे कामं अर्धवट असल्यामुळे आम्ही पेंटिंग पूर्ण करू शकत नाही आहे. तर असं सगळीकडनंच इश्यू झाले होते. पण आता घर सोडण्याशिवाय आमच्याकडे काहीच ऑप्शन राहिलेलं नाही आहे. कारण ते सुद्धा घर सोडणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून आम्ही केली आहे शिफ्टिंग प्रोसेस चालू. कारण आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता जे काय असेल ते बघून घेऊ, आधी इथे राहायला येऊ. कारण ते घर खाली करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर ते घर आधी मोकळं करणार, जे काय सामान असेल ते इथे आणून टाकणार. थोडंसं सामान टेरेसचं यूज करू की जिन्यामध्ये कुठेतरी ठेवलं वरच्या बाजूला, थोडंसं एखाद्या रूममध्ये ठेवलं, मग एक रूम कंप्लीट करून मग पुन्हा असं इथे ॲडजस्ट खूप करावं लागणार आहे. पण ठीक आहे, आता जे आहे ते एक्सेप्ट करायचं, काहीच ऑप्शन नाही आहे. सो काल असं झालं होतं की मी ऑफिसला नाही गेलं, सुट्टी घेतली आणि काल पूर्ण दिवस आमची धावपळ वेड्यासारखी. त्याच्यामुळे मी काल व्लॉग नाही केलं. सो मी हा वीकेंडला चालू नाही केला आहे व्लॉग. आज वेनसडे आहे, येस वेनसडे आज, आणि वेनसडेला मी ब्लॉग चालू करते आहे. कालच्या दिवशी आम्ही पूर्ण घरातलं सगळं सामान एक टेम्पो भरून सामान आणून टाकलं होतं. लिटरली एक टेम्पो भरला होता. पण अजून सामान उरलं आहे. हेवी गोष्टी राहिल्यात, जसं सोफा, फ्रीज, TV, आमची जी गिरणी आहे ती सगळी. मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या आता उद्या मी दुसरा एक टेम्पो भरणार आणि जे मजदूर लोक असतील ते घेऊन येतील. पण जे काय आता कपडे वगैरे आहेत ते तर आम्हालाच आणायचं आहे. सो आता त्याची शिफ्टिंग चालू आहे. आणि मेजरली इथे मी दाखवते आता, हे सगळं जे आहे हे वरचं फॉल सिलिंगचं POP ते सकाळी येऊन गेले होते, तर ते सगळं पडलं आहे. तर ते क्लिनिंग करायचं आहे आणि बरीच कामं राहिली आहेत. तर असं करत मी जवळजवळ 3-3.5 मिनटं बोलली आहे. पण ठीक आहे, आता आपण कामाला चालू करूया आणि मी जे काय असेल ते टाईमलॅप्समध्ये दाखवेल, छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही कशा केल्या. तर बस, खूप बोलली आहे मी आज ॲक्च्युली. हॅलो. तर आत्ता पूर्ण दिवसानंतर आत्ताशी आम्ही बसलो, म्हणजे मम्मी आणि मी. तर आम्ही पूर्ण दिवस घर आवरत होतो. मम्मीने तर लिटरली बसून ते सगळं POPचं खरडून काढलं एक आणि कारण ते खूप जास्त पक्का झालं होतं. आणि आमच्या फरशा पण काय म्हणते हे सोनीला कापलं आहे बघू अम्मा.
पत्रा. अगं इकडे दाखव मला व्हिडिओ मध्ये. दिसणार आहे का? कुठे कापलं दिसेल दिसेल. दिसतंय तर पत्रा जो होता त्यांनी कापलाय मम्मीला. दिसतंय दिसतंय हो दिसतंय. मी तुला म्हटलं दिसतंय. घर आता खूप छान झालंय. मला फारसं काही घराचं दाखवायचं नाहीये कारण मला व्हिडिओ वेगळा बनवायचा आहे घरासाठी. पण आत्ताशी निवांत बसलोय. पण मी पसारा नक्की दाखवू शकते. काय म्हणते मामा? हे बघा हा पसारा तर मी दाखवूच शकते. हा एवढा पसारा. इकडे एक पसारा आहे. डुगा ते या मॅडम आत्ताशी आल्यात पूर्ण दिवसानंतर. मम्मा हाय बोल. इकडे हा भरपूर पसारा आणि पूर्ण दिवस काम केल्यानंतर आत्ताशी आम्ही बसलो. त्याच्यामुळे मी काय व्लॉग नाही केलं मध्ये कारण खूप जास्त काम होतं साफ. तर असं सगळं काम झाल्यानंतर आत्ता आलेत इपॉक्सीवाले. आता संध्याकाळचे वाजलेत 9:14 आय गेस. नाही दिसणार. ठीक आहे जाऊ दे. 9:14 वाजलेत. तर आता इपॉक्सी आणि फर्निचर असे 2 कामं चालू आहेत. तर किचनचं फर्निचर आणि इपॉक्सीचं काम असं सगळं आहे. तर हे काम चालू आहे. तर इपॉक्सी फक्त टॉयलेट बाथरूमची होणार आहे पण पूर्ण घराची अजून झालेली नाही आहे. जो आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे आम्ही त्याला रोजच कॉल करतो आणि त्याला म्हणतो की बाबा इपॉक्सी आधी संपव, फरशीचं आधी कर. तर नाही त्याला करायचंच नाही आहे. तो फक्त डिले करतो आहे. रोज 5-5 मिनिटांनी फोन केला तरी त्याचं एकच रिझन असतं की करूया करूया बघूया. पण आम्हाला काही करत मिनिट मोकळं करायचं. तर आता खूप कॉम्प्लिकेटेड आहे सगळं आणि तुम्ही समजूच शकता की आम्हाला किती जास्त काम असेल. कारण आता हा तर फक्त बेसिक हा जो काय पसारा आहे हा वाला. तर हे फक्त कपडे आणलेत. अजून बरंचसं सामान जे हेवी वस्तू आहेत त्या घरीच आहेत ज्याचं आम्ही काहीच बघितलेलं नाही. आता काय होणार काय नाही. त्याच्यामुळे मला जास्त ब्लॉगही करायला जमलं नाही. पण ठीक आहे मला जितकं जमेल तितकं रेकॉर्ड करा.